झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। आमची जान्हवी इतकी गुणी आहे ना, ती हे सगळं अगदी नीट सांभाळेल। अहो काय बोलताय तुम्ही हे? म्हणजे तुम्हाला काय सांगायचं काय? काही नाही हो, तसं आता तुम्हाला मुलगी आवडली म्हणजे खरं तर हे काही सांगायची गरज नाहीये, पण आम्ही पडलो सज्जन आणि निर्मळ मनाची माणसं, त्यामुळे तुमच्यापासून आता कशाला काही लपवून ठेवायचं म्हणून आपलं सांगितलेलं बरं। तुम्ही कशाबद्दल बोलताय? असं काही विशेष नाही हो, पण तुम्हाला सांगते, लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं मिलन असतं आणि माझा स्वभाव बाई फार खरं बोलणार आहे। मला हे खोटं खपतच नाही। तुमच्यासारख्या सज्जन माणसांपासून काही लपवायचं नाहीये म्हणून सांगते। खरं तर आता ते सगळं संपलेलंच आहे, म्हणजे जान्हवी आता त्याला भेटत सुद्धा नाही। माफ करा, पण कधीपासून मी एकटाच प्रश्न विचारतोय, तुम्ही काही प्रश्न विचारा, चालेल मला। लग्नानंतर जर मी माझ्या आईबाबांची जबाबदारी घेतली तर तुमची काही हरकत नाही ना? आर्थिक म्हणत असाल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही। नाही, आर्थिकच। हो चालेल मला। जान्हवीला आमच्या चाळीतल्या एका रघु नावाच्या मुलाबद्दल काही बाई वाटलं होतं। तो मुलगा तसा गुंड प्रवृत्तीचा, हे जेव्हा तिच्या लक्षात आलं ना, तेव्हा तिने त्याच्याशी पार संबंध तोडून टाकले। तर काय सांगायचं तुम्हाला, ती त्याचं नाव सुद्धा घेत नाहीये। अहो तिच्या मनात काही नाहीये हो, पण त्याला वाटतंय त्याचं काय नाही का। आम्ही पोलिसात तक्रार देखील केली, एकदा सोडून दोनदा। संध्याकाळी परत आला तो, त्याचे हात वरपर्यंत पोहोचले। आता जान्हवीचं लग्न ठरलंय तर मला नाही वाटत तो तसं काही करेल, पण आपलं तुम्हाला सांगितलेलं बरं म्हणून आपलं म्हणते। परत चला हो चला। आई पण काय झालं? मी तुला सगळं नंतर सांगेन, आता चल म्हटलं ना, चला। पण काहीतरी चला तुम्ही, मी चला म्हणते ना, चला। अहो काही चुकलंय का आमचं? काय झालं? काय बाई माणसं असतात एक एक। त्यांनी जान्हवी पसंत नाही असं सांगितलं तुला? त्याच्या आईनेच मला आतमध्ये सांगितलं, त्यांना जान्हवी पसंत नाहीये आणि त्यांचा मुलगा खूप खूप लफडेबाज आहे म्हणे। मला तो सज्जन वाटला। सज्जन दिसणारेच असे असतात, खाली मुंडी आणि पाताळ धोंडी। फार लफडेबाज आहे, त्याची 2-2 अफेअर्स होती म्हणे, श्रीमंत आणि सुंदर सुंदर दिसणाऱ्या मुलींबरोबर। आणि मला तर तो मुलगा जरा आई आई करणाराच वाटला। इथून काही होकार मिळेल असं वाटत नाही मला। काय लिहिल्याच्या पत्रिकेत देव जाणे, मंगळ कशानी? पत्रिकेत नाही, आयुष्यात मात्र आहे। भाच्याचं ऍडमिशन झालं, तुम्ही शाळेत बोललात म्हणून। नंदन, शिक्षण खूप महत्वाचं आहे। तुझ्या भाच्याचा आणि भाचीचा शिक्षणाचा सगळा खर्च मी करणार, कळतंय? तुमचे उपकार मी कसे फेडू तेच कळत नाही। माझं जेवण गरम करू नका। जवळजवळ संध्याकाळी जेवताय तुम्ही सर। काय करणार बाबा, ते मार्टिनचं प्रकरण एकदा मार्गी लागलं ना, म्हणजे सगळं सुरळीत होईल। चांगलं स्थळ होता, नोकरी होती, माणसं चांगली होती, जमलं असतं तर। अहो नसेन आवडले मी त्यांना, काही हरकत नाही। जेव्हा लग्न जमायचंय ना तेव्हा ते जमेल, आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते ना, माझी येईल। आणि जेव्हा येईल ना तेव्हा माझ्यासाठी ध्यान लावून बसलेला शंकर नक्की डोळे उघडेल। मी स्पष्टच विचारलं त्यांना, माझ्या पत्रिकेत कडक मंगळ आहे। आता इतकी वर्ष काही लग्न झालं नाही माझं, आता 50शी आली माझी। आता तरी लग्नाची आशा ठेवू का अध्यात्माची लाईन धरू? आणि हे बघ, ते वयाचं आपल्यातच ठेव बरं का, बाहेर कोणाला बोलू नकोस, नाही तर घोड नवरी म्हणून चिडवतील सगळे लोक मला। नाही सांगणार, प्रॉमिस, कोणालाही सांगणार नाही, बस। बर, आता मला सांग, काय म्हणाले तुझे आत्यानंद महाराज? काय सांगितलं काय? आत्यानंद महाराज म्हणाले, मुली तुझ्या स्वप्नातला राजकुमार लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे। पण मी म्हणाले त्यांना, कधी येणार आहे
त्या राजकुमाराच्या मिशा पिकायला लागल्या आता. श्री, ए श्री, श्री, खरंच माझ्यावर प्रेम करणारा नवरा मला मिळेल? म्हणजे काय, नक्की मिळेल. आता तू म्हणतोयस तर नक्की मिळेल रे. पण या वयात मला संसार करायला झेपेल का रे? म्हणजे बायकांचं वय. तसं काही नसतं ग माव. बाईने मनात आणलं ना तर अख्खं जग चालवू शकेल ती. गाडी काय गोष्ट आहे. मावशी, बाईनी मनात आणलं ना तर सगळं जग चालवू शकते. अगं संसाराचं काय. कुठे वाचलास? नाही, वाचलं नाही, ऐकलं एका मुलीकडनं. आणि थँक्यू. कोण आहे ती मुलगी? माहित नाही, मी फक्त वाक्य ऐकलं, दिसली नाही मला ती. पण ती जे काही बोलली ना ते असं इथं टच झालं. म्हणजे असा सगळा विचार करू शकणारी मुलगी सॉलिड असणार. घर सुरू. हो, पुरणपोळी मी केली आहे. हा, आणि आळूवडी मी केली आहे. आणि भजी मी केली आहे. हा, कोथिंबीर वडी मी केली आहे. आणि ते हे तुला आवडतं ना म्हणून मी केलंय. गुलाबजाम मी केले. आणि शिरा मी केलाय बरं का. वा, सगळे पदार्थ उत्तम झालेले आहेत. हा, पण कसं आहे, तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ मला एवढं खायला घालताय, माझं आता पोट सुटायला लागलंय. सुटू दे, काही नाही बिघडत. चांगला खात्या पित्या घरचा वाटशील. हा, आणि अरे जिम आणि जॉगिंग करतोयस की रोज? हो, म्हणून काय. काय चाललंय? हाय, कसा झाला बघण्याचा कार्यक्रम? आवडला मुलगा तुला? हा, म्हणजे चांगला होता, सुसंस्कृत पण वाटला. ओ, म्हणजे यावर्षी बार उडणार तर? त्यांना मीच नाही आवडले. आय एम सॉरी. ते बाकी गर्लफ्रेंड कशी आहे तुझी? परवा भांडलो आम्ही एकमेकांची. ती पण एकुलती एक, मी पण एकुलता एक. मला म्हणे लग्नानंतर तिच्या घरी राहायचं, घर जावंय म्हणून. माझं काय, मला आई बाबा नाहीयेत, त्यांचा कोण विचार करणार. मी शांतपणे ऐकून घेतलं आधी सगळं, पण नंतर तिला स्पष्ट सांगितलं मी माझ्या आई बाबांना सोडणार नाही. सो आम्ही सध्या बोलत नाही. हा, तुझाच रूल फॉलो करतोय ना, स्माईल अँड सायलेन्स. माझ्या फिलॉसॉफीमध्ये पहिल्यांदा स्माईल येत, आपण ते स्वीकारलंच नाहीत, मग सायलेन्स कसा वर्क करेल? मला तिचा तिच्या आईबाबांबद्दलचा कन्सर्न कळतोय रे. मनीष, एक लक्षात ठेव, मुलगी नातं जोडायला बघते, तोडणं मुलीला नाही जमत. आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तिला तिच्या आईबाबांना सोडून तुझ्याकडे येणं जड झालेलं असणार, हे तूही समजून घेतलं पाहिजे. तिला तिच्या आईबाबांना सोडायची गरजच नाहीये, हे प्रेमाने समजाव ना तिला. सुवर्ण मध्ये काढ काहीतरी. हे असं अबोला धरून काही साध्य होत नसतं. तुला जसे तुझे आई बाबा हवेत, तसे तिलाही तिचे आई बाबा हवेतच ना. आता जर तिने 2-3 पावलं पुढे यावं असं वाटत असेल, तर तूही 2-3 पावलं पुढे जा. शेवटी सगळं प्रेमासाठीच असतं ना रे.
झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.